गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप अद्वैत भाव परिपंथ बुद्धि ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरा नमस्ते। अस्थि भाति प्रे सिंधु में नाम रूप जन्म लखित आत्मा स्वरूप बहुत कौन एक पाठ करता 200 कोटी के प्रकाश मला बरोबर होत नाही तू झोप तुला कळत नसलं तर झोप ऐकतच ऐक तुम्हाला काही असं हे नाही आता काय कर मग तू का अनुमिति ज्ञान में व्याप्ति के ज्ञान की अपेक्षा प्रकार। अनुमिति हे ज्ञान आहे का अनुमितीच्या जेव्हा शब्दित त्यावेळेस ज्ञान वाच्य घ्यायचं आणि याचं करणं अनुमान आहे प्रमाण। आता विषय जर चालू त्या विषयाच्या संबंधाने पंक्ती वाचा आता अनुमिति ज्ञान में अनुमिति ज्ञानामध्ये व्याप्ति के ज्ञान की अपेक्षा प्रकार व्याप्ती आहे ना त्या व्याप्ती ज्ञानाचा प्रकार अपेक्षा प्रकार अपेक्षा म्हणजे व्याप्ती ज्ञान याच्यामध्ये त्याची अपेक्षा आहे का। इस रीति से अविनाभाव रूप संबंध व्याप्ति है। इथे अविनाभाव रूप संबंध हे व्याप्ती आहे अविनाभाव म्हणजे ते संबंध तिसवाला व्याप्य है आणि ज्याच्याशी अविनाभाव संबंध आहे ते त्याचा व्याप्य आहे व्यापक व्याप्य 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 हा व्याप्य जो धूम ताका पर्वतादिकंड में जाकू प्रत्यक्ष ज्ञान होवे अथवा शब्द ज्ञान होवे ताकू पर्वतादिकंड में अग्नि का अनुमिति ज्ञान होवे है। आणि ज्याला पर्वत ठिकाण धूम आहे असं ज्याला कळलं किंवा असं ज्याला ज्ञान झालं शब्दांनी झालं असेल किंवा एखादं प्रत्यक्षाने झालं असेल त्या धुमाच्या ज्ञानावरून अग्नीची प्रती येते किंवा अग्नी आहे असं ज्ञान होतं। तैसे रस के ज्ञान से रूप का ज्ञान होवे है त्याप्रमाणे रसाच्या ज्ञानाने रूप का ज्ञान होवे है रूपाचं ज्ञान होतं हा। परंतु जा पुरुष को धूम वनी का व्याप्य है ऐसा ज्ञान पूर्व हुआ होवे ताकू धूम ज्ञान ते व्याप्यत्व का स्मरण होय के वनी की अनुमिति होवे है। हो पाठीमाग ज्यांनी पर्वत ठिकाणी अग्नी पाळला त्याला त्या प्रसंगामध्ये त्याला अनुमितीची स्मृती होती। व्याप्ति को व्याप्तत्व कहे है व्याप्तीला व्यापकत्व म्हणायचं आहे व्याप्यत्व व्यापत्व माझं आता जात बरोबर नाही ते पुन्हा वाचा व्याप्ति को व्याप्तीला व्याप्यत्व कहे है व्यापत्व म्हणायचं तैसे त्याप्रमाणे रूप का व्याप्य रस है त्याप्रमाणे रूपाचा रस आहे ऐसा जाकू ज्ञान हुआ होवे ताकू रस के ज्ञान ते रूप की रस में व्याप्ति का अशा रीतीने ज्याला रसाचं ज्ञान झालं त्याला व्याप्ती ज्ञान होतं रूपाच्या पुन्हा
ऐसा जाकू ज्ञान होवे असा ज्याला ज्ञान झालं, असं ज्याला ज्ञान झालं ताकू त्याला रसके ज्ञानते रसाच्या ज्ञानाने रूपकी रस में व्याप्ति का स्मरण होय के रूपाचे रसामध्ये स्मरण होऊन रूप की अनुमिति होवे है। रूपाची अनुमिती होते। जाकू व्याप्यत्व का ज्ञान पूर्व हुआ नहीं, ज्याला व्यापक पहिलं ज्ञान नाही झालं ताकू धूमादिकन के ज्ञानते वनी आदिकन की अनुमिति होवे नहीं। अजून लांबल्यावरती काय जाकू ज्याला व्याप्यत्व का ज्ञान पूर्व हुआ नहीं, व्यापत्वाचं पूर्वी ज्ञान नाही झालं ताकू त्याला धूमादिकन के ज्ञानते धूमादिक ज्ञानाने वनी आदिकन की अनुमिति होवे नहीं। कसं होईल? काही व्याप्ती ज्ञानच नाही ना, धूमाचं जर प्रत्यक्ष तरी अनुमितीचं ज्ञान होत नाही, कारण अग्नीचा धूमाशी अग्निभाव संबंध आहे ना, मग असं अनुमिती कुठे होते? पहिलं ज्ञान नसल्यामुळे याते म्हणून व्याप्ति का ज्ञान अनुमिति का करण है। म्हणून व्याप्तीचं ज्ञान अनुमितीचं करणं, व्याप्तीचं ज्ञान। आता व्याप्ती कशाची? व्याप्ती कशाची? कशामध्ये? अग्नीची धुमामध्ये। म्हणून त्या व्याप्तीचं ज्ञान झालं तरच त्याला ज्ञान कशाच होतं? तिथं याते व्याप्ति का ज्ञान अनुमिति का करण है। म्हणून व्याप्तीचं जे ज्ञान ते अनुमितीचं करण आहे। अनुमिती म्हणजे ज्ञान, व्याप्तीचं जे ज्ञान आहे ते व्याप्तीचं ज्ञान ही करण आहे अनुमितीचं। व्याप्ति वाले को व्याप्य कहे है और आणि व्याप्ति को व्याप्यता कहे है, आणि व्याप्तीला व्यापकता म्हणायचं। सो व्याप्ति का ज्ञान भी संदेह रूप कारण नाही। तिचं व्याप्ती ज्ञान संदेह नसला पाहिजे, संशय नसला पाहिजे त्या ज्ञानात। काहे ते? कारण धूम वनी की व्याप्ति वाला है वा नहीं, ऐसा जाकू पूर्व ज्ञान हुआ है, ताकू धूम ज्ञान ते वनी का ज्ञान होवे नहीं। संशय नाही, संदिग्ध आहे ना, ज्याला पूर्वी हे ज्ञान नाही झालं धूमाचं अग्नीचं त्याला संदेह होतो। किंतु धूम वनी की व्याप्ति वाला है, ऐसा जाकू निश्चय रूप ज्ञान हुआ, ताकू धूम ज्ञान ते वनी का अनुमिति रूप ज्ञान हो। ज्याला व्याप्तीचं ज्ञान झालं त्याला अनुमिती होते, व्याप्तीचं ज्ञान झालं त्याला अनुमिती होते। आता इथं अग्नीची व्याप्ती आहे का धुमात, मग अविनाभाव संबंध आहे का नाही, मग व्याप्तीचं ज्ञान झाल्यानंतर अनुमिती होती। अनुमिती ज्ञानवाचक पद आहे, क्रमवाचक पद आहे। तो व्याप्ति का निश्चय सहचार ज्ञान से होवे है। ती व्याप्तीचं ज्ञान सोचार ज्ञान होते। आता ती सोचार ज्ञान पुढे आहे। महान साधिकन में बारंबार धूम वनी का सहचार देखी के वनी का व्याप्य धूम है। आता घरामध्ये नेहमी धूम पाहिल्यामुळे माणूस म्हणजे घर, तिथं नेहमी धूम पाहिल्यामुळे वनी का व्याप्य धूम है ऐसा ज्ञान होवे। वनीचं व्याप्य धूम आहे असं ज्ञान होतं। और आणि धूम का व्याप्य वनी है ऐसा ज्ञान होवे नहीं, आणि धूमाचं व्याप्य वनी आहे असं ज्ञान होत नाही। काहे ते? कारण महान साधिकन में जैसा वनी का सहचार धूम में देखिए है। आता स्वयंपाक घरामध्ये जसं वनीचं सहचार ज्ञान झालं तैसा त्याप्रमाणे धूम का सहचार यद्यपि वनी में देखिए है, तथापि धूम का व्यभिचार भी वनी में देखिए है। आता धूमाचा सहचार तो पाहिलाय आणि वेगळेपणा पाहिला, व्यभिचार म्हणजे वेगळेपणा पाहिला। याते म्हणून यह सिद्ध हुआ जा पदार्थ का जा में व्यभिचार नहीं प्रतीत होवे
और सहचार प्रतीत होवे ता पदार्थ की व्याप्ती का तामे निश्चय होवे हे. ज्याने ते पाहिलं त्याला ते निश्चय होतं. काय पाहिलं? स्वचार, विभिचार, म्हणजे कधी धूर आहे अग्नी ठिकाणी, कधी धूर नाही, आणि अग्नी मात्र धुमाच्या ठिकाणी आहे. असं ज्यांनी स्वचार पाहिलं त्याला ज्ञान होते, अनुमिती. वनी का धूम में व्यभिचार नहीं प्रतीत होवे हे और सहचार प्रतीत होवे हे. आता वन्नीचं धुमामध्ये काय प्रत्यय येत नाही? व्यभिचार, विभिचार म्हणजे वेगळेपणा, आणि स्वचार प्रत्यय येतो म्हणून अनुमिती होते. याते म्हणून वनी की व्याप्ती का धूम में निश्चय होवे हे. म्हणून वन्नीची जी व्याप्ती, त्या वन्नीची व्याप्तीचं सहचार हे ज्ञान होतं. स्वचारच ना, स्वचार सहाय्य त्याचं सांगू. वनी में धूम का सहचार प्रतीत होवे हे और व्यभिचार भी प्रतीत होवे हे. आणि वन्नीच्या ठिकाणी धुमाचं सहचार बी प्रत्यय येतंय आणि वेगळेपणा प्रत्यय येते. व्यभिचार म्हणजे वेगळे, दोन्ही प्रत्यय येते धुमाचे. कारण पेटल्यावर धूर निघतोच की, आणि ते काही काळानंतर धूर चांगलं पेटलं धूर राहत नाही, म्हणजे व्यभिचार झाला. याते म्हणून धूम का व्याप्य वनी है यह निश्चय होवे नहीं. बोलू धुमाचं व्याप्य वन्नी आहे असा निश्चय होत नाही. सहचार नाम साथ रहने का है. अलग अलग असते. सहचार नाव कशाला म्हणायचं? सोबत, साथ. बस. व्यभिचार नाम जुदा रहने का है. व्यभिचार म्हणजे वेगळे राहण्याचा आहे. यद्यपि जल के धूम में वनी का व्यभिचार है. आता जलाच्या ठिकाणी धूमाचा व्यभिचार आहे, कारण जलाच्या ठिकाणी धूर निघतो ना, निघतोय, पण ते व्यभिचार आहे. जलाच्या ठिकाणी धूर जरी दिसला तर त्याचा व्यभिचार आहे. अग्नीच्या ठिकाणी व्यभिचार आहे, सहचार बी आहे, पण वन्नीच्या जलाच्या ठिकाणी वेगळीपण आहे. धुमाचा पण दिसतो ना. जल के धूम में वनी का व्यभिचार है. जलाच्या ठिकाणी जे धूर आहे, अग्नीचा व्यभिचार. अग्नि तिथं नाही. और अग्नि शांत हुए जो महान में धूम रहे ताके विषय वनी का व्यभिचार है. आणि जिथं अग्नी स्वयंपाक घरामध्ये शांत विजवला, शांत झाला, त्या ठिकाणी वन्नीचा धुमाच्या ठिकाणी वेगळेपण आहे. तथापि तरी जाके मूल का उच्छेद नहीं हुआ, ज्याचा मूळ असणारे त्याचा उच्छेद नाही झाला, ऐसी उंची धूम रेखा में वनी का व्यभिचार नहीं. वन्नीचा संबंधच नाही, व्यभिचार नाही. आता धुराची अशी रेषा निघते ना, त्याच्यावरती अग्नीचा काय नाही, व्यभिचार नाही. बरं, तसं नाही ते बघू आपण. याते म्हणून विलक्षण धूम रेखा में वनी की व्याप्ति का प्रत्यक्ष रूप निश्चय होवे है. म्हणून त्या वन्नीच्या धुमाच्या ठिकाणी वन्नीची प्रत्यक्ष निश्चय होतो. तैसी विलक्षण धूम रेखा का पर्वतादिकण में प्रत्यक्ष होय के धूम वनी का व्याप्य है, इस अनुभव के संस्कार का उद्भव होवे है. अशा रीतीने पर्वताच्या ठिकाणी धूम पाहिल्यानंतर त्याच्या संस्कार अग्नीचा निश्चय होतो. तिसते अनंतर वनिमान पर्वत है ऐसी अनुमिती होवे है. त्याच्यानंतर निश्चय झाल्यानंतर वन्यमान पर्वत आहे असं ज्ञान होतं. वन्यमान पर्वत आहे. सकल नैयायिक मत में अनुमिति का क्रम. सकल नैयायिक म्हणजे नैयायिक आहेत ना, सगळे नैयायिक. आता त्या दिवशी नैयायिकाचे नाव घेतले पाठीमागे, प्रत्यक्ष प्रमाण गदाधर भट्टाचार्य असे ते काही नाव घेतले, त्यांचे सगळे मत आहे. सगळ्याच्या मताने काय ते बघायचं. यद्यपि न्याय मत में अनुमान प्रसंग में अनेक पक्ष है. आता अनुमान मतामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक लोक आहेत त्यात. तो
तिनके ग्रंथन में स्पष्ट है। ते त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांच्या ग्रंथावर त्याचं स्पष्टपणा आहे। परंतु पण सकल नैयायिक मत में अनुमिति का यह क्रम है। प्रथम तो महान साधिकन में हेतु साध्य का सहचार दर्शन होवे। तिसते हेतु में साध्य की व्याप्ति का निश्चय होवे। तिसते अनंतर परवादिकन में हेतु का प्रत्यक्ष होवे। तिसते अनंतर संस्कार का उद्भव होय के व्याप्ति की स्मृति होवे है। और तिसते अनंतर साध्य की व्याप्ति विशिष्ट हेतु का पक्ष में प्रत्यक्ष होवे है ताकू परामर्श कहे है। परामर्श म्हणजे ज्ञान। आता किती अक्षर काय थे? 4। एक एक सांगते तुला, एक एक वाच। प्रथम आरंभ। प्रथम महान साधिकन में हेतु साध्य का सहचार दर्शन। महान साधिका म्हणजे स्वयंपाक घरामध्ये धुमाचं अग्नीचे सहचार दर्शन। एक तिसते हेतु में साध्य की व्याप्ति का निश्चय होवे है। तिथं पाहिल्यामुळे त्या हे कारणामुळे त्या हे कशाचं? तिसते हेतु में त्या कारणामध्ये साध्य की व्याप्ति का निश्चय होवे है। साध्य जे असणारे त्याचं साध्य जे असणारे त्याचा निश्चय होतो। तिसते अनंतर त्यानंतर पर्वतादिकन में हेतु का पर्वतादिकाच्या ठिकाणी कारणाचा प्रत्यक्ष होवे। तिथं प्रत्यक्ष कारण होत आहे। तिसते अनंतर त्याच्यानंतर संस्कार का उद्भव होय के संस्काराचं निर्माण झाल्यावर व्याप्ति की स्मृति होवे है। तिथे व्याप्ती स्मृती होती। आता इथे व्याप्ती कोण आहे? अग्नी। धुमामध्ये अग्नि। हो, मग त्या अग्नि स्मृती होती। तिसते अनंतर नंतर त्यानंतर साध्य की व्याप्ति विशिष्ट हेतु का पक्ष में प्रत्यक्ष होवे है। ते साध्य विशिष्ट जे असं जे जाणता पक्ष त्याचं प्रत्यक्ष होतं। पुन्हा तिसते अनंतर त्याच्यानंतर सहचार दर्शन झाल्यानंतर साध्य की व्याप्ति विशिष्ट हेतु का साध्य असणारे साध्याची व्याप्ती विशिष्ट कारण हेतु का पक्ष में प्रत्यक्ष होवे है। त्या पक्ष म्हणजे ज्याच्या ठिकाणी तेव्हा पक्ष म्हणायचा। त्या पक्ष म्हणजे हे पर्वत पक्ष आहे आणि त्याची प्रत्यक्षता होते। ताकू परामर्श कहे है। त्याला परामर्श म्हणजे त्याला ज्ञान म्हणायचं। वन्ही व्याप्य धूमवान पर्वतः म्हणजे वन्ही व्याप्त धूमवान पर्वत धूमवान पर्वतः धूमवान पर्वत आहे। यह प्रसिद्ध अनुमान में परामर्श का आकार है। अशा प्रसिद्ध अनुमानामध्ये परामर्शाचा आकार आहे। म्हणजे परामर्श ज्ञान होत आहे। साध्य व्याप्य हेतुमान पक्षः साध्य व्याप्त हेतुमान पक्ष यह परामर्श का सामान्य रूप है। हे आता पर्वत त्या ठिकाणी अग्नी आहे असं जे हे परामर्श म्हणजे सामान्य ज्ञान आकार आहे। तिसते अनंतर त्याच्यानंतर वन्यमान पर्वतः ऐसा अनुमिति ज्ञान होवे है। आणि ज्यावेळेस परामर्श झाल्यानंतर त्याला अनुमिति ज्ञान होतं। या क्रमते अनुमिति होवे है। अशा रीतीने असे जे क्रम आहे त्याचे 2-4 वर्ग केले त्या नियमाने त्या अनुमिति होते। परंतु प्राचीन मत में अनुमिति का करण परामर्श है। प्राचीन म्हणजे प्राचीन नैयायिक आहेत ना, त्यांच्या मतामध्ये अनुमितीचं करण परामर्श आहे। म्हणजे पहिले सगळे स्वचाराचं ज्ञान झाले त्यावर परामर्श म्हणावं। 4 औषधक आहेत ना, त्या 4 औषधकाचं क्रमाने ज्ञान होतं, त्या ज्ञानावर परामर्श म्हणावं आणि ते परामर्श अनुमितीचं करण आहे। आणि सकल ज्ञान अन्यथा सिद्ध है। आणि बाकीचे जे आता औषध बाकी ना स्वचार माणूस घर हे सगळं अन्यथा ज्ञान आहे। ताके मत में परामर्श ही अनुमान है। त्या मतामध्ये दुसऱ्याच्या मतामध्ये परामर्श हेच अनुमान का अनुमिती का अनुमान अनुमान आहे।
यद्यपि परामर्श का व्यापार मिले नहीं, तथापि जिसके मत में व्यापारहीन कारण को करण कहे है. आणि जिथं परामर्शाचे व्यवहार काही दिसत नाही आणि त्याचे व्यवहार दिसत नसलं तरी त्या परामर्श ज्ञानाला अनुमितीचं काय म्हणले? करण म्हणले, म्हणजे साधन म्हणले ना. याते म्हणून परामर्शी अनुमिती का करण होने ते अनुमान है. म्हणून परामर्श हे अनुमितीचं करण आहे. परामर्श म्हणजे महापुरुष सगळे ज्ञान घ्यायचे. परामर्श म्हणजे महापुरुष चुली, अग्नी, त्याचे स्वचार हे सगळे पाठीमागे घ्यायचे. विविचार, अविविचार हे सगळे पाठीमागचं परामर्शामध्ये घ्यायचे. आणि हे परामर्श तिथं व्यवहार प्रत्यक्ष नसला तरी परामर्श अनुमितीचं करण आहे. पाठीमागचं सगळं घ्यायचे औषधक. और आणि कोई नैयायिक ज्ञान हेतु को अनुमान कहे है. आणि काही नाही एक त्यातले ज्ञानाचे जे कारण त्यालाच अनुमान म्हणते. और कोई पक्ष में हेतु के ज्ञान को अनुमान कहे है. काही पक्षामध्ये हेतूचं ज्ञानाला अनुमान म्हणले. हेतूचं ज्ञानच ना, म्हणजे कारणाचं ना. व्याप्ति की स्मृति और परामर्श को व्यापार कहे है. व्याप्तीची स्मृती आणि दुसरं काय? परामर्श. व्याप्तीच्या स्मृतीला परामर्श म्हणायचा. व्याप्ति की स्मृति, व्याप्तीची स्मृती और परामर्श को आणि परामर्श व्यापार कहे है. त्याला व्यापार म्हणजे ते क्रिया म्हणायची. और कोई व्याप्ति के स्मृति ज्ञान को अनुमान कहे है. काही व्याप्तीच्या ज्ञानाला अनुमान म्हणतात. काही पक्ष त्यांच्यातलेच. और परामर्श को व्यापार कहे है. आणि त्यांच्या मतामध्ये परामर्शाला व्यापार म्हणायचा. ऐसे नैयायिकन के अनेक मत है. अशा रीतीने नैयायिकाचे अनेक मत आहेत. त्यांचे अनेक शास्त्रकार आहेत, अनेक शिष्य आहेत. त्यांच्यामध्ये असे भेद आहे याच्यात. परंतु सर्व के मत में परामर्श का अंगीकार है. आणि सर्व मत जर त्यांचे जेवढे शास्त्रकार असेल त्या सगळ्यांच्या मतामध्ये परामर्शाचा स्वीकार आहे. कोई परामर्श को करण कहे है. काही त्यातले परामर्श करण म्हणतात, कोई व्यापार कहे है. कोणी त्याला व्यापार म्हणतात. त्याच्यातलं मत नैयायिकाचे न्यायशास्त्रातले. परामर्श विना अनुमिती होवे नाही. परामर्श झाल्याशिवाय अनुमिती ज्ञान होत नाही. आणि परामर्श म्हणजे मागचे 4 औषधक घ्यायचे. स्वचार, मानस, व्याप्ती, अव्याप्ती हे सगळे जर असेल त्याला परामर्श बनायचं. आणि या परामर्शामुळे अनुमिती होते. यह सकल नैयायिकन का मत है. हे सगळ्या नैयायिकाचं मत आहे. जेवढे असेल तेवढे नैयायिकाचे ग्रंथ किती आहेत? 40,000 प्रगट आहेत. गुप्त किती आहेत कोणा ठाऊक. ही असली बोंब आहे. एका मग काचाकूट काय बरं. बघ आपलं चिंता किती गोड येते पुढं. अनुमिती विषय पण एखाद्याची बुद्धीची घमंड असते ना त्याच्याकरता हे ज्याला जास्त मी शहाणा आहे त्याला वाटतं त्याने पाहावं. त्याच्या डोकं घमंडच येते. अनुमिती विषय मीमांसा का मत. अनुमिती बद्दल मीमांसक म्हणजे पूर्वमीमांसक, जैमिनी, कर्मवादी त्यांच्या मते अनुमितीचं ज्ञान, अनुमितीचं काय मत आहे. पूर्वमीमांसा म्हणजे की 2 मीमांसा. एक पूर्वमीमांसा, एक उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसा कर्मवादी आणि उत्तरमीमांसा ज्ञानवादी. जहाँ पर्वत में धूम के प्रत्यक्ष से व्याप्ति की स्मृति होय के वनी की अनुमिति हो जावे तहाँ परामर्शते विना भी अनुमिती अनुभव सिद्ध है. आता ते काय म्हणतात, पर्वताच्या ठिकाणी जिथं अग्नीची अनुमिती होते. अग्नीचीच ना. पर्वताच्या ठिकाणी जिथं अनुमिती अग्नीची होते म्हणजे अनुमिती ज्ञान होतं त्याला परामर्शाची गरज नाही.
परामर्शते विना भी. म्हणजे त्याच्या वाचून याचे जहा परामर्श होय के अनुमिति होवे तहा भी परामर्श अनुमिति का कारण नाही. जिथे परामर्शाचं अनुमिती ज्ञान होते ते परामर्श सुद्धा त्याचे कारण नाही. किंतु परामर्श अन्यथा सिद्ध कहिये हे. परामर्श दुसरं सिद्ध करते. सचारत्व, व्यभिचारत्व, अव्यभिचार हे करते. इथे प्रत्यक्ष काहीच नाही त्याचा संबंध. अनुमिती म्हणजे फक्त धुमाचा पक्षाचा याचा संबंध एवढं कळवून झालं. जैसे देवते आया रासभ वाकुलाल पत्नी घट में अन्यथा सिद्ध है कारण सामग्री से बाह्य होवे तो अन्यथा सिद्ध कहिये हे. जरा कुंभाराचं गाडं आलंय, कुंभार आलं, घट आलंय, पण घटाच्या प्रत्यक्ष जे अन्यथा सिद्ध आहेत, प्रत्यक्षच नाही. तसं जे पाठीमागे माणूस, घर, धूम, स्वचारित्व, अस्वचार हे सगळं अन्यथा आहे. हे किती दृष्टांताला उघड. घटाच्या प्रत्यक्षामध्ये बाकी अन्यथा आहे, याच्याशिवाय होत नाही ते. म्हणजे परामर्श जरी असला तर प्रत्यक्षामध्ये परामर्शाचा उपयोग नाही. आता थांबा, एक आपण इकडे येऊ, थोडं चिंतन घ्या लक्षात. शास्त्र, गुरु, शास्त्र, गुरु, श्रवण म्हणून मी ध्यासन, हे सगळं परामर्शामध्ये येते. वृत्तीच्या स्वरूप संबंधामध्ये याचा काही संबंध आहे का? इकडे बसलो पाहिजे ना. ते वृत्तीचा आत्म्याशी संबंध होण्याकरता त्या वृत्तीच्या ठिकाणी ह्याची सहाय्यता आहे, पण प्रत्यक्षामध्ये नाही. आता गुरु जर सांगतील, शिकवतील, पण ती मन कोणाचं कुठं राहायचं? आता एखाद्या गुरुची शक्ती दाखवतात. जसं परमहंसाने त्या विवेकानंदाला कृपा कटाक्षाने दाखवलं, ती त्यांची शक्ती एखाद्यावरती आहे. ते तसं प्रत्यक्ष तरी पण जरी त्यांनी शक्तिपात केला तरी वरती त्यांची त्या संबंधित त्यांच्या शक्तीवरती शक्तिपात परामर्शामध्ये घ्यावा. हे तर काही नाही चालायचं, इकडे आलं पाहिजे. मग हे तर इंद्रियाची गरज आहे, नामाची गरज नाही, कशाची गरज नाही. मौन करायचं ना तुझं मौन आहे झालं. तुझ्या स्वरूपाचा संबंध ज्यावेळेस होतो, तू ज्यावेळेस साधका तुझी वृत्ती त्या स्वरूपाशी संबंधी होती, ती व्यतिरेकाने होती, अन्वयाने होत नाही. म्हणजे आज्ञा नाही शिकत, आपण नाही शिकत, आणि दुसरं स्वरूप राहतात. आणि बाकी सगळं परामर्शामध्ये येते. 4 वेळ 6 तुला आठवण नाही, एक आपला मौज म्हणून सगळी. जसं घटाची सामग्री कुंभार आहे, गाढव आहे, दंड आहे, पण प्रत्यक्ष घटामध्ये म्हणजे अन्नाच्या बाजूला राहिलं नाही, मग हे सगळं बाजूला राहतात. आलं लक्षात? कारण वेदांत सांगितले बाकीच्या लक्षात येत नाही. कारण वेदांत अनुभव आहे ना. आता सकाळी तुम्ही तुमचा काय अभ्यास असतो तुमची तुम्हाला, ज्यावेळेस वृत्तीला तुम्ही पाहता त्यावेळेस चिंते आहेत का? त्यावेळेस शब्द आहे का? त्यावेळेस शिकवून आहे का? मग ह्यांच्यामुळे तिचा संबंध झाला, पण प्रत्यक्ष संबंधामध्ये आता याच्यावर आमचे गुरु काही सांगायचे. लग्न जमवताना किती वरळलं असतात, जेवणार वेळ वाढणार, पण अक्षर कोणावर पडते? हे बाकी परपुरुषामध्ये गेले. त्याला लक्ष आलं होतं, एक मजा म्हणून दाखवायची. आता हे तर सुद्धा उद्या तुमचं सगळी सामग्री जे मुख्य पुरुष त्याचेच बाकी ते परामर्शामध्ये गेले सगळे. सहचार दुसऱ्या भाषा बोलत म्हणजे सहचार. चला, याचे व्याप्ती का ज्ञान अनुमिती का करण हे. म्हणजे व्याप्तीचं ज्ञान हे अनुमितीचं करण. अनुमिती प्रमा आणि त्याची व्याप्ती त्याचं करण आहे. अनुमितीचं पेज बदलला. इस रीति से या रीतीने मीमांसा के मत में परामर्श कारण नहीं. अशा रीतीने मीमांसाच्या मतामध्ये परामर्श कारण नाही अनुमितीचं. ताके अनुसारी भी
एक परामर्श को छोड़ी के नैयायिकन की न्यायी अनेक पदार्थां को अनुमान कहे है. आणि त्यांच्या दृष्टीनं अनेक पदार्थाला अनुमान म्हणले हे त्यांच्या बरोबर नाही. कोई ओगो पसारा जमा करायचा. व्याप्ति की स्मृति को, कोई महान साधिकन में व्याप्ति के अनुभव को, कोई पक्ष में हेतु के ज्ञान को अनुमान कहे है. आता काही ठिकाणी माणूस घरामध्ये अग्नीचा अग्नीचा समून पाहायला आहे ना, ते अनुमितीमध्ये त्याचं कारण म्हणतात. आता संपला. अद्वैत मतानुसार अनुमिती की रीती. आता हे सिद्धांताचं मत आहे. आता उद्या किंवा परवा दिवशी तुमच्या विचारानं हे महत्वाचा विषय. कारण हे अनुभवाला यायचं ना आपल्याला. हे जेवढा तेवढा अनुभव चांगला गेला आमचा मला. हे बाकीचं सगळं बाजूला पसार आहे. ह्याला एक आणखीन गुरुजीने दृष्टांत द्यावं. गुरुजीने कसं दृष्टांत द्यावं. कुंक असं एक बाकी सगळा पसारा लांब आहे. हो काय असो तुझं अनेक जे काय अलंकारचे पसारा बाजूला, त्या अलंकारांनी सुवासनी सिद्ध होत नाही, कुंकांनी सुवासनी सिद्ध होते. हे बाकी तसा पसारा यांचा. पण बुद्धिवंत तर जरा घमी जिरवणं करता बोलायचं. हे लई शहाणे असतात ना, द्यायचं हे त्याला पुढे टाकून. मग व्याप्य काय शौचालय काय हे द्यायचं उभं त्याला लावून. ते म्हणतो हे काय आपलं काय ते म्हणते लागतं रे. काही हे भाविक भक्त लोक कीर्तन करणार ते म्हणते उभं दगडफोड आहे. दगडफोड कोण करत बसलं. पण दगडफोड नाही, हे बी विषय महत्वाचे आहे, साध संतांनी केलेले. पण बुद्धिवंताकरता उपयोगाचे आहेत. आणि ह्याला काय एक त्यानं सांगता मंथनी नवनीता. हे मंथन म्हणजे विचारून कळेल का नाही. अरे तुम्ही लक्षात ठेवा किती वर्ष झाले, किती बुद्धी कुणकड गिल वाहवली असेल. अनेक प्रकारचे संबंध आहे, अनेक प्रकारचे विचार आहेत. सात्विक आहे, ते राजस आहे, तामस आहे. आणि त्याच्यातून ही वृत्ती गुरुजींनी किती सांभाळली. म्हणतो बघ मला ऐक वाटत नाही. धन्य तो ते हरिलिंगनाचे हे जेव्हा नुकतेच लक्षण आहे गुरुजींचं स्वरूप. किती कावाचा विषय पण कसा लक्षात ठेवला त्यांनी, कशी प्रेरणा करते. म्हणून काही असो, एक साधू ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज यांच्या ठिकाणी पूर्ण विश्वास ठेवावं. सगळं काही येतंय. याच्यापेक्षा सांगू तुम्हाला प्रपंच सुद्धा कसं करावं, प्रपंच सुद्धा कसा पाठीमागे संबंध कसं करावं ही कळत. प्रपंच नाही कळत. हो आता ते तसं म्हणूच आहे आम्ही त्याला एकच दत्त महात्मा म्हणजे आलर कर आहे का काही त्याला कुठं सुख काय का आहे नाही. वस चाललेलं आहे. आणि तिथं ते किती त्यामध्ये सांगितलं त्या मालकाला एवढा तरी देवाला असं आहे. म्हणून शास्त्र वाचावं आणि ते आपल्या मनाची बैठक बनवावी. सगळं शास्त्र जे घ्यायचं नाही, आपलं मनाची बैठक बसवायला. सगळीकडून चाळून मनाची बैठक पक्की बसवायची. सरस्वती गोडी शास्त्र रेखामार्ग घडी आता रेखामार्ग घडी आम्ही बाजूच ठेवतो. असं आहे. अरे लक्षात ठेवा, संसारात तुम्हाला क्षीणच आहे आणि परमार्थ भाग गेला, क्षीण गेला. हेलिकॉप्टर जर फिरू आला थांबा म्हणतो मला थोडं विश्वास. शिरलाच ना हेलिकॉप्टरात पाणी बी तिथे जाऊन येतो आणि हेलिकॉप्टर तिथंच येतो. आणि आमच्या तुकोबारांना आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटेले धावतच नसते. नाही आता लय शिरलो तिकडे आणि तुकोबारा काय आता निश्चिंतीने पावलं विसावा.
विसावा म्हणजे शांत जावं तिकडे आहे. म्हणून ज्याला परमार्थ दोन्ही अंगण लागला त्याने सुद्धा प्रपंच निषेध करतो. कोणत्या वेळेस काय भोगावं, कोणत्या वेळेस काय खावं, कोणत्या वेळेस कसं बोलायचं कळतं करे. हाकडून कुठे बोलत असते का बोलतात हाकडीचा पत्ता हाकडून बोलू नको हाकडला पटकन नीट हो.